तर लोकांना हे विचारलं पाहिजे हे तर पराशित कोणी करायचं. गोलमेज परिषदेमध्ये असं त्यांचा प्रश्न होता की ज्यांच्या नोंदी नाहीये त्या मराठ्यांना या GR नुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जातं का, तर दिले जात असेल तर 1 महिन्यात द्यावं, अन्यथा मी तुमच्या इथं स्मारकाजवळ येऊन आमरण उपोषण करतो. माझ्याकडे सगळ्यांना स्वागत आहे, मी काही कोणा नाकारलेलं नाहीये. मला वाटतं त्याने माझी विनंती आहे, प्रक्रिया तर पुढे चाललेली आहे, सगळ्यांनी सहकार्य करावं, सगळ्यांच्या सहकार्यानेच आपण हे काम करू शकतो. भुजबळांनी काल शरद पवारांवरती गंभीर आरोप केले. ते म्हणले की आंतरवालीत जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या वेळी शरद पवारांचे आमदार होते, रात्रीतून त्यांनी त्या सगळ्या त्या ठिकाणी बैठका घेतल्या होत्या, त्यानंतर सगळं नाही, मला कल्पना आहे काय आरोप त्यांनी केले, त्यांनी त्यांच्या आरोपापाठीमागची काय भूमिका मला माहिती नाही. त्यासोबतच आता बंजारा समाज आक्रमक झालेला आहे. काल परवा आणि आज सुद्धा आता कन्नडमध्ये आंदोलन. आणि आता मला वाटतं काहीतरी काही आंदोलनं होतात आणि त्या समाजाचे ते अधिकार आहेत ना. मी कधी असं म्हटलं नाही की ती कोणी चुकीचं करतंय. प्रत्येक जण आपल्या आपल्या भूमिकेशी ठाम आहे आणि तो पुढे निघालाय. आता जसं आपण या प्रश्नामध्ये काही मार्ग निघाला, त्यांच्या प्रश्नामध्ये काही मार्ग निघेल. त्यामुळं कोणता समाज आंदोलन करतो म्हणून त्याला विनाकारण विरोध करणं हे काही माझं व्यक्तिगत मत आहे. मला अभिप्रेत नाही आहे. या विषयावर जास्त चर्चा होती की मराठा आणि ओबीसी त्यांच्यामध्ये सातत्याने वाद सुरू आहे, त्याच्यामुळे वातावरण कलुषित होते असं सांगितलं जातंय. जरंगे पाटील सुद्धा म्हणले की ओबीसी जर आपल्याला विरोध करत असतील तर त्यांच्या नेत्यांना पाडा. भुजबळ म्हणले मराठा नेत्यांना पाडा वगैरे. त्याच्यामुळे हा वाद विकोपाला जात आहे. त्याच्याबद्दल काय सांगणार तुमचं? दोन्ही समाजाच्या नेत्यांना माझी एवढी विनंती आहे, तो शांतता राखली पाहिजे. कारण काही सरकारची भूमिका जी स्पष्ट आहे पहिल्यापासून की ओबीसी मध्ये आपण ओबीसी आरक्षणाला आपण धक्का लावणार नाही. तर ओबीसीच्या नेत्यांनी विनाकारण अस्वस्थ व्हायचं कारण नाही. आणि आता आपण जो निर्णय माननीय जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारने एक पाऊल टाकलेला आहे, मला वाटतं माझी त्यांना विनंती आहे की पुढे संयमानच पुढे गेलं पाहिजे. संयमानं काही आपण त्या संदर्भात भाष्य केलं पाहिजे, त्यामुळे कटुता टाळता येईल आपल्याला. मराठा आणि कुणबी ह्या दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत आणि कुणी जात बदलू शकत नाहीये. त्यामुळे पुढच्या काळात मराठा म्हणूनच आंदोलन करावे लागतील आणि या 2 सप्टेंबरच्या GR नुसार मराठ्यांना ज्यांची नोंद नाही त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही असं गोलमेज परिषदेमध्ये म्हटलं गेलं. मला ते सांगायचं आपल्याला की गोलमेज परिषद अधिकृत अशी काही संस्था नाही की त्यांनी काय फार अभ्यास केला असेल मला माहिती. म्हणजे त्याचा आधार राखून सांगतो मी, त्यांच्याबद्दल मला दुराग्रह काही नाही आहे. पण शेवटी त्यांच्याशी मी चर्चा करेन ना. त्यांचे एक आक्षेप आहे, त्यांचं काही त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये त्यांना विसंगती वाटते. मला वाटतं हा प्रश्न शेवटी चर्चेतूनच त्यातून त्यांचा मला असं गैरसमज दूर करता येईल किंवा त्यांच्या काही सूचना असतील चांगल्या ते मला स्वीकारता येतील. त्यांना आव्हान कराल का भेटण्यासाठी? तुम्हाला येऊन भेटण्यासाठी त्यांना आव्हान कराल का? मला तर काही कोणी निवेदन दिलेलं नाही, मला कोणी भेटलेलं नाही. जर मला तशी विनंती आली तर निश्चित चर्चा करतो. 2 सप्टेंबरच्या GR नुसार ऍक्शन मिळणार आहे का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.